हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? काल व्हिडिओ आला नाही, कम्युनिटी टाकली होती, बऱ्याच जणांना मिळाली न मिळाली मला माहीत नाही, पण वाट बघितली असतील तर व्हिडिओ आजचा पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की का व्हिडिओ आला नाही काय नाही. हे शनिवारची सकाळची सुरुवात होती. मी सकाळपासूनच माझ्या रेग्युलर रुटीनला सगळ्यात आधी लागले होते. म्हणजे आज जसं माझं रेग्युलर रुटीन समजा 5चं असेल तर त्याच्या आधीपासून मी लागलेले होते, कारण मला इथून आवरून सगळं हे करून बाहेर जायचं होतं. त्या हिशोबाने माझी सुरुवात होती. वीरू ना सकाळी बाथरूमला आलेला होता. बाथरूमला जाऊन आला आणि सागर घरात गेला आणि वीरू आपल्या घरामध्ये आला. काही केल्यानं तो बाहेर येत नव्हता. मी त्याला दुधाचं हे दाखवलं की बाबा दूध दिल्यानंतर बाहेर येईल, नाही. इथं आला, इथून आणि रिटर्न पळाला. काय होतं, त्याला खेळायचं होतं, काय होतं माहीत नाही. इथून पुढे ना मी लगेच लागले माझ्या स्वयंपाकाला. मला कारण 2 टाईमचा स्वयंपाक बनवायचा होता, म्हणजे सकाळचा आणि संध्याकाळचा. त्या हिशोबानं बघते तर बघा, कांदे वगैरे काही भाजी वगैरे काहीच घेतलेलं नव्हते. आदल्या दिवशी आम्ही टेकीतला गेलो, तिथं वाण वगैरे घेतलं, सगळं घेतलं. पण तिथं कांदे घेत होते मी, तर तुमच्या दादा म्हटले 60 रुपये किलो आहे, इथं महाग आहे, जरा बाहेर घेऊया. बाहेर घ्यायचं तर समोर सगळा माझा बाजार होता, ते ठिकं वगैरे होतं, तिथं कुठं उतरायचं आणि पुन्हा जाऊन आणत तर का झाले. सगळे गेले उठून, कारण ते म्हणतात ना सगळं शेतकरी लाईन जी असते, व्यापाऱ्यांपेक्षा इकडे जास्त शेतकऱ्यांची असतं. म्हणून मी सकाळी बेसनाच्या पोळ्या, ज्याला बेसनाचा चिला पण म्हणण्यात येतं, तो बनवत आहे. याच्यामध्ये हिरवी मिरची वगैरे काहीही मी टाकलेलं नाही आहे. थोडंसं धना पावडर, जिरा पावडर, काश्मीर लाल मिर्च पावडर हलकीचे टाकलेले आहे, ओवा घातलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. समजा 4 कप बेसनाचं पीठ घेतलं तर कमीत कमी म्हणजे 1 चमचा जर आपण तांदळाचं पीठ जर घातलं तर कुरकुरीतपणा जो आहे तो येतो चिल्याला. असं एकदम असं मऊसूत होत नाही, थोडासा कडक होतो. त्या हिशोबाने मी बॅटर भिजवून ठेवलेलं आहे. कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं जिरं मी कुटून घेतलेलं आहे, कारण मी बनवणार आहे कढी. आणि आता कांदा पण नाही आहे, टोमॅटो पण नाही आहे. मग त्या हिशोबाने आपण काय बनवू शकतो, तर असं काहीतरी चालवून घेतलं. मग त्या हिशोबाने मी कढी आणि बेसनचा चिला आजचा मेनू बनवलेला. तर दही मात्र भरपूर असतं घरामध्ये. घरचं दही लावते आणि घरचं दही परवडतं पण. जर बघायला गेलं विकतचं तर आता सध्या 20 रुपयाला एक पॅकेजिंग जे मी रेग्युलर आणते ते आहे. आणि जेव्हा तुम्ही घरचं लावता तर बघा, याची मी कढी बनवलेली आहे. आज खूप दिवसातून घरामध्ये कढी बनलेली आहे. दही फेटून घातलं आणि मिळून येण्यासाठी मी जे बॅटर भिजवलेलं होतं ना हरभऱ्याच्या डाळीचं, त्यातला अर्धा चमचा होईल एवढं पीठ मी त्याच्यामध्ये वैरलं, कारण कढी मिळून येते. आणि मी कढीला कधीही उकळी मारत नाही, उकळी मारायची नाही, फुटते उकळी मारली की. कढीला कायम थोडासा असे बुडबुडे यायला लागले की गॅस बंद करायचा आणि पुन्हा जेवणार कधी तुम्ही त्यावेळेला पुन्हा एकदा थोडीशी गरम करायची. जर कढीला उकळी मारली तर ती कढी ना फुटल्यागत होते, पुन्हा ती मिळवून येत नाही. त्याच्यासाठी बेसनाचा चिला मी 2-3 तव्यावरती ह्याच्या आधी पण ट्राय केला. ह्या तव्यावर जेवढा चांगला बनतो तेवढा कुठल्याच तव्यावर परफेक्ट बनत नाही आहे. शनिवारचा दिवस असल्यामुळे मुलांनी तर डबा नेला नाही. मुलं तर सकाळी बाहेर पडलेली होती, कारण रेग्युलरपेक्षा लवकर जावं लागतं शनिवारी, त्यामुळे त्यांना तर डबाही दिला नव्हता. त्यांचा डबा जो आहे तो मी दादांना दिलेला होता, कारण दादा दुपारी जेवायला येणार होते, पण माझाच जाण्याचा गोंधळ, त्यामुळे मग डबा घेऊन गेलते. तर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत, 2:15 वाजलेले आहेत. मी झालेले तयार, आता निघालेलो होतो गावी. काय कसं ते सगळं रस्त्यामध्ये तुम्हाला सांगेन. ही एक पिशवी घेतलेली आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूट घेतलेलं आहे आणि ज्यामध्ये मध्ये पॅन्टीची एक ॲड केलेली होती ना, ज्या आपण वयस्कर लोकांसाठी वापरू शकतो त्या पॅन्टी आहेत. बाकी याच्यामध्ये फक्त ड्रेस घेतला आहे, जो मी उद्या लगेच येणार आहे रिटर्न ना, तर त्याच्यासाठी आहे. आता मी एकटी जाणार होते आधी, पण पुन्हा असं झालं, आरू पण म्हणलं मम्मी तू एकटी जाऊ नको. जाळी बघा, हे बघा, माझं आत्ता लक्ष गेले, ही जाळी दिसली, केवढी मोठी जाळी झाली. एकच गोष्टी आहे, एवढी जाळी येण्याला लागली आणि तोच कोपरा धरलेला असते त्यानं. त्या कोपऱ्याशिवाय दुसरीकडे कुठं जाळी घालत नाहीये. असं ते आता पटकन काढते पहिला. बाकी घरातलं काम टोटली आवरलेलं आहे, फक्त भांडी राहिलेले आहेत, ते आता चिव घासायला लागले, कारण ह्या 2 पर्यंत मला सकाळपासून सगळं आणि स्वयंपाकाचं पण थोडंसं मी संध्याकाळपुरतं करून ठेवलेलं आहे. आणि हे पाटाचं तुझं तू बघून घे. हो, माझा गाऊन पाडलाय, भरून दे माझा गाऊन. धरलाय तसं ओढले, मला पण तर साडी भरून उठते मी जवळ येत काय खरं नाही विर्याचं. ए लक्ष दे जरा कड. बसा चला.
हे कामावरून आलेले होते आम्हाला सोडायला. तसं तर रिक्षा पकडून इथनं मी जाऊ शकते, पण असं म्हणणं होतं तुमच्या दादाचे की राहू दे, मला वेळ आहे, जवळच्या जवळ काम आहे, त्यामुळे मी तुला सोडू शकतो. आता घरी कोण तर दादा आणि चिऊ राहिलेले आहे. चिऊला पण मी घेऊन गेले असते, न्यायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण कसं आहे ना, की मी लगेचच फिरणार होते माघारी. मग कशाला एवढी लांबड लावायची? म्हणून मग चिऊला ठेवलेलं होतं आणि त्यात मग दादाचं काम होतं अर्जंटशी, त्यामुळे त्यांना पण जमत नव्हतं. जयसिंगपूरमध्ये आलो. काय खायचं तुला? पाण्याची बॉटल घेतली रे. लय ताण लागल्या बाबा बाटली आणि फलत्या का नाही तुला? चरचरते का त्याला? फुलते का नाही? थँक्यू. तू पी ना. ए बबलू ताई या, मला बेकरीत घ्यायचंय काहीतरी. ट्रॅक्टर जवळ चालू या, काहीतरी घेऊया खायला पहिला. ही कुणाची गाडी? मग तू आता आम्हाला काय ट्रॅक्टर मध्ये नेणार काय? गाडी ऍपल कसे? 150 रुपये किलो. पण सांगितलं काय? टिकटिक वाजवायचंय. कट्ट करून आवाज आला नाही. हा, घट्ट घ्यायचं. कट्ट करून आवाज आला की कोल्हापूरचा पोरगा ते. हे बघ नाही ते बघ. हा असं आहे रे. आरू काढून द्यायला लागलाय ऍपल. नाही तिची तर सण तोंडावर असताना, परीक्षा असताना अचानक येण्याचं कारण सांगते मी. आजीची तब्येत खूप भयंकर बिघडलेली होती, खूप म्हणजे खूप. गेली 2-3 दिवस झालं तिनं काही खाल्लेलं नव्हतं, काहीही नव्हतं. याचं कारण काय तर तिची शुगर वाढलेली आहे आणि खूप ही म्हणजे लांबची ही आहे सांगते मी. जसं की आता बघा, वय झालेलं असतं, त्यांना काही गोष्टी खपत नसतात, जसं म्हणा प्रवास म्हणा, दगदग म्हणा वगैरे. तर ती 2-3 जागी देवस्थानाला पण गेली होती. त्याच्यानंतर ती तिच्या बहिणीच्या घराची वास्तुशांती होती, तिकडं गेली ती. पुन्हा एक लग्न होतं, तिकडं गेलेली होती. या सगळ्यामध्ये ना तिनं जे साखर असते ते कंट्रोल करणं गरजेचं असतं. तिनं साखरेवरती कंट्रोलच केलं नाही. म्हणजे तिकडे काय गेल ते खाल्लेलं आहे, इकडे कोण काय देईल ते खाल्लेलं आहे, कोणी बाहेरगावी गेल्यावर चहा पाणी देतं ते घेतलेलं आहे. म्हणजे एक शुगरच्या माणसाला पत्ते पाणी असतं आणि ते स्वतःचं स्वतः पाळावं असतं ना. तसं तिनं काहीच हे केलेलं नाही. एरवी सुद्धा नॉर्मली घरामध्ये जाऊ दे कधी ते खायचं मला ते असे शब्द असतात. मग ते प्रवास, ती दगदग आणि ते खाल्लेलं गोड, त्यामुळे शुगर हाय लेवलला गेली. शुगरमुळे काही जखम वगैरे झालेली आहे. तुझा बाधर आम्हाला माहिती आहे तर छाप मिक्स झाला. आईला माझ्या आजी दुःख झाले म्हणते सांग. आधी ना काही खात नव्हती, मळमळते, उचमळते, उलट्या येतात अशी करत होते. पण मी आणि आई गेल्यानंतर आम्ही काय केलं तर आम्ही काय नेलेलं पण असू दे किंवा घरातलं असू दे, आईनं कुठं पेजणी करून दे, कुठं काय उकळून दे, कुठं काय तरी म्हणजे सतत आम्ही सुरुवात केली गेल्यापासून की थोडं थोडं काहीतरी खायला द्यायचं, कधी फळ द्यायचं, कधी ड्रायफ्रूट द्यायचं, अशा पद्धतीनं. कसला चहा पिते तुम्ही? ते नुसता कोरा चहा म्हटलं का नाही, असं म्हटलं का नाही चहा पिऊ नका. 2दा प्यायचा, आंघोळ करायच्या आधी एकदा प्यायचा, आंघोळ केल्यानंतर एकदा प्यायचा आणि साखर घेऊ मरू दे कवा तरी मारायचं. कसलं औषध गेलं वय? कसलं औषध येऊ? अरे तिला खाज होती ती ना, दादू पिता काय शरदचं लगीन झाले.
नको थोडं थोडं द्या बाई, आता प्रवास केलेला असतोय ना, जास्त भूक नाही लागत. हे चांगलं असतं लूज मध्ये आणण्यापेक्षा ना ह्यांचं आणायचं, छान आपल्या शिवर आहे हे कुठल्या पण बेकरीमध्ये मिळते सहकारवाल्यांचं. एकच फक्त टेस्टीसाठी. नको द्या आपल्याला ताट ही द्या असल्या हे आहे की तुमचं. हा ना ती लाडू होती खायचं. अग बाई हे कोणाचं कुत्रा आलं? रोज येते जेवताना. होय, चांगलं आहे की तुमच्याकडनं. भाजी वडा. अहो सकाळी माझ्या लक्षातच नाही. दान धर्म चांगलं करते की म्हणायचं कुत्रा येऊन. ही आहे गावाकडची थाळी. गावाकडचं जेवण जे असतं ते खूप चवीला असतं. काय कोणास ठाऊक काय बात आहे काय माहीत, चुलीवर गॅसवर असं काय तर फरक असेल. भजी आहे, पापड आहे, चपाती आहे, एक बालेभाजी आहे, सोबत मटकी आहे, गोडाला आहे खीर. त्याच्यानंतर रात्री मी कुठंही व्हिडिओ माझा पुढं चालू ठेवला नाही. हा दिवस आहे, दुसरा दिवस म्हणजे रविवारची सकाळ आहे. शुभ सकाळ पिलू, शुभ सकाळ. पिल्लू पारूस आहे. पारूस आहे खरं गोर गोर आहे. आमचं पिल्लू पारूस आहे है ना. आंघोळ नाही केली, नाही केली. बाय बाय करा. बाय बाय. तसं नाही करायचं, असं करायचं असं. बाय बाय. खाऊ खाल्ला, खाऊ खाल्ला बाबू ना. खाल्ला. कॅडी खायची आता. भूक लागली आम्हाला आता. कॅडी घेतल्यावर कसं हसतोय बघ की. साहित्य अगं ही नाचण्याचं आंबील बनवले आहे. नाचणीचं आंबील कसं कसं बनवली? हे काय आपण हे केलं ग, लसणाची फोडणी दिली काय? लसूण जिरं मोहरी हा आणि पीठ थोडस वयरलं. हळूहळू पीठ नाही, गरम गरम पीठ बघ थोडं थोडं. फोडला कसा फोडला, कसा फोडला, असा फोडला. मग आता काय करायचं बघू, दाखव दाखव. अगो बाई पोरीचा बॉल फोडला ग बाई. तू ओरडली नाही श्रावणीला? मारू नको आणवी, मारू नको. नाही भीती वाटते, त्याने कधी पोरं घेतलेली नाही ती ना लहान मुलं. तब्येत कशी आहे जरा सांग. काय तब्येत वय कशी आहे म्हणते? हाय ग, हाय ना आता बरी. बाय जरा जरा 1 रुपयातलं राळा बरोबर वाटतंय. बसू दिलं नाही मला, अशी बसले नाही, सारखे आडवे होते. आज तुम्ही दोघी आल्यावर माझं वाय दुखणं कमी आलं. जरा बसू वाटतंय. तिला म्हणते बोलव बोलूया, तर तुला मेवा देऊ का, तुला काय न देऊ का, तुला खायला देऊ. अगं खाल्लंय व्हायचे, बोलूया व्हायचे, बसूया म्हणते. तर बसन बोल बाई, गप्पा मार. आता माझा मी घेते. कशी कशी मशीन घेते? कसली मशीन घेतल्या? आम्ही नाही घेतली, आमच्या शेजारची नाही. भाकरी बनवायची, भाकरी बनवायची मशीन. होय ती आणि कसली असती? आपण नाही बघितली. का विकतची? घरचीच आहे, घरचीच. मग एवढी निबार वस्त्र का ठेवल्या? जायचं होत नाही, भाज्या सुद्धा मळ्यातच जायचं होत नाही, काय करायचं. तरी सांगायचं म्हटलं तर पाणी मळ्यातले आणून भरून ठेवली वाटतं पिशवीमध्ये. कसली काठी काय मला काय कळेना. कसली वरडायला लागले ग बाई. काय खरं नाही अनुच्या. काय एवढं कसं वरडायला? हा तुळशी कट्टा जो आहे ना,
हा तुळशी कट्टा खूप हट्टानं आणि 2-3 वेळा पाडून आणि पुन्हा बांधून घेण्यात आलेला आहे. हे आजीनं खूप रिक्वेस्ट करून करून म्हणतात ना त्या बांधणाऱ्याला, तिला जसा पाहिजे तोपर्यंत ती रिलॅक्स बसत नव्हती. त्या 2-3 वेळा काढायला लावला आणि बांधायला लावलेलं आहे. बाळकृष्ण का ठेवलेलं आहे, कारण 2-3 म्हणजे असं देवघरामध्ये ठेवू शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी एक बाहेर ठेवलेलं आहे. नवीन ताईंसाठी सांगते, जुन्या ताईंना माहीत आहे सगळं, तर त्यांच्यासाठी सांगते की जवळजवळ 1 वर्षापासून 18 वर्षापर्यंत माझं लाईफ ह्या घरामध्ये गेलेलं आहे. मी लहानाची मोठी इथंच झालेली आहे आणि लग्न पण याच दारामध्ये झालेलं आहे. म्हणजे काही जणांना असं वाटतं ना की बाबा माहेर एक आहे, मग हे आजोळ आहे. तर सांगायचं एवढंच आहे की माहेरी मी सुट्टीला जात होते, लोक मामाच्या गावाला सुट्टीला येतात, मी सुट्टीला आईकडे जात होते. आणि यातले ठराविक जर देव सोडले तर बाकीचे काही जे देव दिसत आहेत हे मी सुद्धा पूजलेले आहेत. म्हणजे ते मोठी लक्ष्मी मातेची मूर्ती, त्रिमूर्ती म्हणजे दत्त महाराजांची जी मूर्ती आहे ना, ही तेव्हाची आहे, मी लहान होती तेव्हाची मूर्ती आहे. जयाचं वांग, जया काय काय घातली, वास छान यायला लागलाय. जिरं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, वाटण, नंतर घरचा मामीचा मसाला. ही बघा मसालेवाली. मामीचा मसाला कसा काय सगळ्यांचाच आहे काय, मामीची एकटीच आहे की त्याच्यात. कोण पॅकिंगला आहे, कोण बाहेर द्यायला आहे. ज्याचं काय काम आहे त्यात कांदा चिरणे आणि मिळवणे, मिक्स करणे, चाळायला काही जात नाही अजून. जयाची पोरं बारकी, अंगावर सगळं उडणार की ते. जया काय चाळायला येत नाही. जयाला काय करायचं, सगळं तयार करायचं आणि नुसतं म्हणायचं बस मिळवत बस म्हणायचं. तिथं काय लई लागत नाही, काय उडत नाही, काय नाही. तुझ्याकडे तेवढं काम सोपवायचं, बाकीचं आपण करायचं. आता जरा बाळ मोठं झालं की मग पुन्हा सगळं येतंय, तुझ्याकडे सगळं करून टाकायचं, आपण खरे बाजू व्हायचं. असंच म्हणून बसते ते सगळं आपण पुढे करते ती. नाही बाबा आता काय नाही. आता आपण रजा टाकून सोडायची, तुमची बाळा मोठी झाली टाकली. आता ह्या हिनं किती रजा टाकली तशी तुम्ही टाकणार आहे. आपण तरी कुठपर्यंत करायचं. ए आई, हे बघी करड्याची भाजी किती फ्रेश आहे. तुझ्या बहिणीने आणली होती. आम्ही टाकली होती त्यांच्या परवाच आणली तेवढीच. उगाच 2-4 ती कुणाच्या तरी आपल्याला पेरलेलं का नाही ज्वारी आणली होती, त्यातलं करड 2-4 ते ज्वारीचं सगळं इचून घेतलं आणि ती 2-4 पुरून आणली. एक दिवशी खाल्ली त्याची भाजी. आप्पाजवळ दिलं ती एवढं पुरा जावं. झाडांचं वेड जर बघायला गेलं तर आजीला पण भरपूर झाडांचं वेड आहे, जसं मला पण आहे तसं तिला पण भरपूर वेड आहे. इथं काय काय जे लावलेले आहेत फुलांची म्हणा, फळांची म्हणा, ही तिचीच आहेत आणि तिचे अजून पण आहे ते दाखवीन. मी चहा प्यायला आलेले होते, माझ्या सख्या आत्याची मुलगी प्लस ती चुलत मामी लागते, तर त्यांच्याकडे आलेले होते, त्यांना दाखवेन. गेल्या वेळेला त्या नव्हत्या त्यामुळे मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे. आणि त्यांना सुद्धा खूप वेड आहे फुलांची, झाडांची वगैरे, त्यामुळे त्यांनी सुद्धा भरपूर सारं लावलेलं आहे. आता थोडंसं उन्हाळा सुरुवात झाली की थोडंसं असं वेगळं होतं झाडं, पण वेड भरपूर आहे त्यांना पण. आणि ह्या वहिनी प्लस आत्याची मुलगी आणि प्लस एकीकडून चुलत मामी, ही अशी नाती आहेत. तर त्यांच्याकडे सकाळी चहा प्यायला येताना मी बाळाला घेऊनच आलेली होती. तर काय असतं ना सांगते, घरात पेशंट लहान मुलं म्हटले की लहान मुलांचं खूप हाल होतं. पेशंटला आपण स्पेशली आपण बघतो, पण लहान मुलांचं ना थोडंसं बघा अशा ह्याच्यात हाल होतं, दुर्लक्ष होतं. म्हणून म्हटलं चला आपल्याबरोबर याला घेऊन जावं. हा नवीन ताईसाठी सांगते की हा मामांचा नातू आहे. पहिली जी आहे ती मुलगी अन्वी आणि सेकंड जे आहे ते हा मुलगा आहे. याचं नाव आहे अनंत आणि मुलीचं आणि. लाईट जाऊन आले हो मामा दाराला बसल्या सोडलं होतं हाती घासायला, लाईट जाऊन आले. तुझी आजी मला सरिता म्हणली नाही विजा. कसं ग बाई, किती लय छान आहे ग बाई. बघू, हे घे टोपण घे. अनंत बघू तिथं का लावतात ग तसं? ते लावतात लहान बाळाला रे.
हा तिथं पण लावायचं. आहा हा लय नको त्यांच्या स्किनला लय पण चांगलं नाही. हे आता सुटते ती. हे सोनू का? हा ए आणू इकडे ये. तुझं केस विचारूया. चल ए आणूला आंघोळ घालायचं. तिला आंघोळ घालवणार. बस खाली येत. तिला तर लय नाटायची आड आहे बाई. तुझ्या भटाला लावायचं आणि ह्याला तो पालत पडून घेतोय खरमोड. याचं काय चाललंय? हे काय प्रकार? हा जवळजवळ सकाळी 12 वाजल्यापासून आजीनं आणि आजोबाने एक घाईत लावलेली होती की तुम्ही कधी निघताय, उद्या सण आहे, भोगी आहे आणि मुलांचं शाळा आहे. आईला सुद्धा मागं लागलेलं होती, घरी बाबा एकटे आहे, जेवणाचं आलं होतील, तुम्ही लवकर या, पुन्हा एखादा फेरा मारा किंवा पुन्हा एखादी फेरी मारून जावं. म्हणजे बघा आपण त्यांची काळजी करतो आणि ती लोक आपली काळजी करतात. म्हणजे आपल्या घर प्रपंचाचं जे असतं ना ते पहिला ते चांगलं पाहिजे, सगळं ते व्यवस्थित पाहिजे असं. म्हणजे तिचं सकाळपासून सुरू होतं की जावा लवकर लवकर निघा, वेळेत पोचा, पुन्हा आणि एखादी फेरी मारा, पण आता सण आहे, सगळं तुमचं हे करा. आणि आमचं होतं की ठीक आहे करूया, निघूया थोडंसं वेळानं तेवढंच, कारण एकतर एका रात्रीसाठी आलेलो होतो. मध्यंतरी एक मी माळ शेअर केलेली होती आजीनं गळ्यात घातलेली, वैजंती माळ असं काय तर नाव होतं तिचं. तर ते झाड वगैरे ह्या गोष्टी मला भरपूर विचारण्यात आल्या, पण त्यावेळेला ना खूप घाई गडबड झाली, अशीच आली मी आणि 2 तासामध्ये निघून गेले त्यामुळे मला ते शेअर करता आलं नाही. ते हे झाड आहे मकाचे असते ना, त्या मक्याच्या झाडासारखं झाड आहे दिसायला. यालाच ते मणी लागतात आणि ज्यावेळेला ते मणी पूर्ण पांढरे होतात त्यावेळेला तोडून घेतलं जातं. त्याला मध्यंतरी ऑलरेडी होल असतं आणि त्याच्यातूनच ते धागा विणून ती माळ तयार केली जाते. हे अशा पद्धतीनं झाड आहे. मला घेऊन जा म्हणताना मी 2 उपसून घेतलेली झाडं, पण गडबड एवढी झाली त्यामुळे मला सगळं काही घेऊन येता आलं नाही. हे लावलेलं आहे आजीनं. हे साड्या वगैरे त्या कोंबड्या खातात, टोचा मारून एक 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 उचलून काय काय नेतात. आणि हा सगळा पुढचा जो आहे त्यांचा व्याप, जर्सी गाया आहेत, त्यांची 4 व्हीलर भाड्यानं असते, त्यांचे ट्रॅक्टर भाड्यानं बाहेर काम घेतात शेतीचे वगैरे, मसाल्यांचा व्यवसाय आहे, सोबत गिरण आहे, पूर्ण सगळं शेती, ती जनावरं. घरामध्ये जर बघायला गेले तर माणसं किती बोटावर मोजायजोगी, व्यवसाय किती भरपूर आहेत. आणि मी इथंच लहानाची मोठी झाल्यामुळे मला माहीत आहे या घरातला एक ना एक माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसता राबतो, कष्ट करतो, मेहनत करतो. ह्यातनं पाणी मारताय, धुवून काढताय. हे असं मोठी खोरी केलं बरं झालं बाई, उभारून भरा येतंय. हो पहिलं जी खोरी होतं ती बरोबर नव्हतं. मोठं करून घेतलं काय. किती टाइम शान काढावं लागतं? 3 टाइम ना आपल्याला? 3 टाइम करावं लागते. किरणा खत मिळतोय ना घरच्या घरी? किती खर्च? उडी मार ना, उडी मार. कपडे दिले धुयाला बाई. हा हाय दिदे हाय म्हण. आज तुला हाय 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 हाय. तू कितवीला आहे? तुला काय काय येतं म्हणून दाखव ना. तर मसाले जे आहेत ते तुम्ही ऑर्डर करू शकता. भरपूर साऱ्या ताईंना माहीत आहे, पण तरी पण मला नंबर मागितले जातात. स्क्रीनवरती मी नंबर देत आहे. तर प्रभू मसाले गावठी, पूर्णपणे चुलीवरती भाजलं जातं, डंकामध्ये कुटून मसाला तयार केला जातो. मशीन पण आहे, पण त्या सगळ्यामध्ये ते बनवलं जातं. आणि तुमचे ऑर्डर आल्यानंतरच तुम्हाला ताजे फ्रेश जेवढ्या ऑर्डर असतील त्या हिशोबानं कुठलाही स्टॉकमधला साठवणीचा दिला जात नाही. आणि भरपूर इतरही चटण्या आहेत, कारळ, जवस, खोबरा,
शेंगदाणं सगळ्या आहेत. तुम्ही फोन करा, तुम्हाला मिळून जातील. आता थोड्या वेळात आम्ही निघणार आहे. खाली आले म्हणले ह्या सगळ्याजण इथं खाली काम करत होत्या. आई घरी बसलेली होती, आई पण माझ्या मागं. तुम्ही सगळे आला इकडे म्हणताना तर आता थोड्या वेळानं निघायचंय. आई बोल जरा, काय म्हणशील, काय कशी आहे, काय सांग जरा. हाय मी बरे. सर्व माझ्या लिकी तुम्ही कसं आहे? बरं आहे का सगळी जण? तू कधी येणार आता? मी बघू घेतो उन्हाळ्यात समजा सुट्टीवर आला नाही मग. आणि आजीला यायचं तर आता आजी आजारी आहे, त्यामुळे आता आजीला काही लवकर नाही. गावाला जाऊनच दुखणं घेऊन येते म्हणल्या. आजारी आहे ती म्हणतानाच आम्ही आलेलो बघायला. आता हाय जरा बरं आहे. वास्तू शांतीला गावाला लग्नाला जरा फिरल्या, दवदव झाली तिला भयंकर. देवाला गेल्या वास्तू शांत्या लग्न येईन म्हणजे किती सण होत नाही. गाडीत फिरायचा प्रवास आपल्याला सण होत नाही. झाला आजारी पडल्या, सगळ्यांना लावत्या कामाला. नशीब त्याला घेऊन आले म्हणून बरं झालं. त्याला ठेवून आली ना माझं निमत ही लक्ष. मला दिदीचं काही टेन्शन नाही ना. मला दिदीचं टेन्शन बाहेर फिरत्या हिंडत्याचं टेन्शन आहे ना. मला दिदीचं कशाचं टेन्शन नाही. ती घरात बसली बाहेर निघत ती तिचा अभ्यास, तिचं काम, तिचं घर ते असं बघते. पण आर्यनचं एवढं प्रचंड टेन्शन येतं ना. आर्यनकडनं पण मी रिलॅक्स घेऊन आल्यामुळे रिलॅक्स. आता सकाळीच टेन्शन आलं. मी अजून झोपेत आहे तर इकडे येऊन खोलाखोली काय काय सुरू केलं. पानं नटण बोलट काढून लोटरच खोक्यातनं काढून नेलाय पाणी. तिथं काय 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 करत होतं बाबा. 6 वाजता सुटलाय. त्यामुळं आरू माझ्यासोबत असल्यामुळे माझा जीव बिंदरजी आहे. ती मेकलच अडकून पडत होत सकाळी. कधी कशाला उठून तकडे यायला नाही इकडेच बघायला आलाय त्या रोटर. त्याला खाली ते दिसलं. मी म्हंटल अरे मेक पडते म्हणून पडणार, पण त्यानं मी ओरडल्या बघितलं. ते इथं कसं आता ही सगळी जनावर आहेत. खुट्ट्या मेका. ह्या सगळ्या जनावरांच्या छोट्या छोट्या खुट्ट्या आहेत त्या. ही रस्ता आहे सगळ्या खुट्ट्या आहेत त्या खुट्ट्या माणसाला नवीन माणसाला कळतच नाहीये. त्याच्या खाली खुट्ट्या आहेत त्या. जपून यावं, बघून यावं वगैरे काय असं हे नाही. आणि आरूचं काय हेंद्रा पण आई एवढा कसलं कडकडी कुणाष्ट. ते सागरची 2 पोरं, ही एक त्यात बरं आहे. आता संदीपचं कसलं आहे की त्याच्या पड्यात कडकडे. आता मम्मीला म्हणतो या माझी मी जरा जतला जाऊन येतो, माझं बँकेत काम आहे, तू साडी नेसून शाळेत जा. मग का तू हुशार का काय म्हणायचं? आत्तावरच गेलाय हुशार. कसं बोलते बघ बरं. सागर म्हणतोय ते आत्तूमुळे पोरं बिघडलेत त्याची पोरं. ते मला म्हणते ते आत्तूचा लाड आहे. ती म्हणते ही म्हणते तिकडं त्या संदीपच्या पोराचं हे आत्तूवर गेले. काय त्यांच्या आईबाचं काय घेतले का नाही. आजी सगळी साईडला राहिली. सगळं आत्तूवरच असते ती. खान तशी मातीन मावळून तशी वाच म्हणायच्या. आणि मी फक्त एकच बोलायला लागले, हाय तू कर रे, हाय कर, हाय 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 हाय. चला चला आता घरी जेवायचंय. काकत बसलाय बघते की. चला जया याच्या काकाला बस. त्या याच्या काकाला बस. नाही मी घेते की. किती दिवसात अशी काकाला घेतली. छान आहे. अन्वीचा जन्म व्हिडिओ मध्ये आहे. अन्वी 12 दिवसाची कशी होती व्हिडिओ मध्ये होत. कुठनं दिसली तुझी मम्मा? अरे बापरे कसलं खुश झालंय आईला बघून. त्याच्या कसलं खुश झालंय बघ ना तुला बघून. हे कसलं खुश झालंय ग बाई. तर असं म्हणतात की शुगर असणाऱ्या माणसाला नाचणीची भाकरी खाल्लं तर बरं आहे. मग त्याच्यासाठी गरम गरम जेवायच्या टायमिंगलाच आईनं एक भाकरी जी आहे ती दिली करून. जेवली बरं का ती. काय कुठं आहे अगं तुझं काय ग अणू मध्येच. तुझी चपाती कुठे ठेवली तू? हिदर गुंडाळून असं घे. हा खावा जावा. पिलू कसं खाते कसं खाते ग? असं खातो. अनुला काय भारी काम आहे बाबानो. अनुला लय आवडायला लागलाय कॅमेरा माझा. काय तू पण दिसते.
तर दुसऱ्या दिवशीचं जायच्या आधी जेवण करून आम्ही बाहेर पडलेलो होतो. तर चपाती आहे, पुन्हा पालेभाजी खूप आवडीने इकडे खातात. वरण आहे, भात आहे, बटाट्याची भाजी आहे, वांग्याचं कालवण आहे. आणि ही पोरं ना खरंच मी म्हणते ना की बघा मुलांना पण कळतं का काय कोणाष्ट आई वडिलांना भरपूर काम आहे, घरात खूप खूप पसारा आहे, खूप व्याप आहे. दोन्हीच्या दोन्ही मुलं समोर जे येईल असेल तसं साधं कुठलंही नखरं नाही. आणि ते बाळ जे आहे 8 महिन्याचं ह्या बाळाला कुठलंही वरचं खाणं नाही पिणं नाही. मोठी माणसं जे खातील त्यातलंच बारीक 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 चुरून चपाती म्हणा भाकरी म्हणा काही असू दे दुधामध्ये मिक्स करून दिली जाते. अजिबात नखरे नाहीत. आता काय कमी आहे का सांगा, पण वेळ नसल्यानंतर ना म्हणतात ना की माणसाला एक ठराविक वेळ नसतो मुलांसाठी तेवढं, त्या ह्याच्यामध्ये ही मुलं सुद्धा येतात. जसं असेल जसं काय समोर येईल ते खातात. हे थोडं घे असते एक घोट घे आम्ही येणार आहे तुला आंबा नाही का समोर सांग अजूनही पडलंय तुमचं बारक एवढं पोर आहे गळ्यात बांध तू बी बांध बाई. बर हा प्रवास जो आहे तो खूप मोठा आहे. परवा मी जसं 2:30ला घरातून निघालेले होते, संध्याकाळी मला 8:30 वाजल्या इथं घरी पोचायला. तसं आज मी 3:30ला घरातून निघालेले होते. तर मला कोल्हापूरमध्ये यायला जवळजवळ म्हणजे 9 वाजलेल्या होत्या. म्हणजे किती प्रवास आहे बघू शकता. असो मी आलेले कोल्हापूरमध्ये. व्हिडिओचा एंड करते. आवडलं तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.